आज आपण श्री गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांच्या आवडत्या नैवेद्याच्या एकदम मऊ लुसलुशीत उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी 2 प्रकारे 21 मोदक बनवणार आहे. 14 आपण नेहमी बनवतो ते पारंपरिक मोदक आणि 7 थोडे कलात्मक असे रोज सिरप आणि गुलकंद वापरून बनवलेले मोदक. 20 मोदकांसाठी आपल्याला 3 वाटी तांदूळ पीठ आणि 3 वाटी नारळाचा चव व त्याच्या अर्धा म्हणजे 1.5 वाटी गूळ लागतो. पण इथे मी 2 प्रकारे मोदक बनवतेय. त्याचे प्रमाण रेसिपी बनवताना पाहूयात. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. पूर्वतयारीसाठी इथे मी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून चाळणीवर अर्धा तास निथळून आणि मग 7 ते 8 तासांसाठी त्या कपड्यावर पसरवून 7 ते 8 तासासाठी वाळवून घेतला आणि मग खरघंटीवरून एकदम बारीक दळून आणला. तुम्ही इथे मोदकाचे सुगंधित तयार पीठ वापरू शकता. सर्वात आधी पारंपरिक 14 मोदकांसाठी इकडे सारण बनवूया. कढईत 2 चमचे साजूक तूप घातले आणि मग त्यात 1 चमचा खसखस घातली. मग 2 वाट्या नारळाचा चव घालून मिनिटभर परतून घेतले. मग त्याच वाटीने बारीक चिरलेला गूळ घातला. थोड्या वेळाने गूळ वितळू लागला. सतत ढवळत शिजवून थोडा कोरडा करून घ्यायचा आहे. एकदम कोरडाही करायचा नाही. मग एकदम ओलसरही ठेवायचं नाही. हे बघा, ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी. मग यात थोडे काजू बदामाचे काप घातले. कंप्लीटली ऑप्शनल आहे. आणि मग 1 चमचा वेलची पावडर घालून सगळे छान नीट मिक्स करून घेतले. आता आपले सारण तयार आहे. आता उकड कशी काढायची ते पाहूयात. उकड काढण्यासाठी एका पातेल्यात एका वाटीने 2 वाट्या पाणी घातले आणि त्याच 1 चमचा तूप व चवीपुरेसे मीठ घातले आणि 4 ते 5 चमचे दूध घातले. दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात. आता या मिश्रणाला एक उकळी येऊ दिली. मग त्याच वाटीने आपण दळून आणलेली 2 वाट्या तांदळाचे पीठ घातले. ही जरा आपण झटपटच करायची आणि मग सगळे पीठ चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला जर हे जमत नसेल तर गॅस बंद करून पीठ घाला. एकजीव करा. मग 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवले. 5 मिनिटानंतर हे पीठ एका ताटात काढून घेतले. आता हे पीठ जरा कोमटच आहे म्हणून हाताला थोडी थंड पाणी व तेल लावत तळहाताने दाबत गुठळ्या मोडत पीठ छान मऊ होईस्तोवर मळून घेतले. तुपाचा हात लावत परत एकदा पीठ मळून त्याच्यात छान छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून घेतले. साधारण 15 गोळे तयार झाले. मग त्यावर ओला कपडा ठेवला. त्यातला एक गोळा हातात घेऊन बोटांना व हाताला तूप लावून हातांनी अशा प्रकारे थापून चपटा करून घेतला. मग दोन्ही अंगठे वर मध्ये ठेवून एका बाजूने आतून दाबत बोटांनी पारी फिरवत वळून घेतली. पारी जास्त जाड किंवा पातळही वळायची नाही. ही अशी हवी. मग यात चमच्याने 1.5 वाटी तयार केलेले सारण भरले. मग अंगठ्याच्या बाजूचे बोट पारीत घालून अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने चिमटे काढत मोदकाला कळ्या पाडून घेतल्या. इथे 11 कळ्यांचा मोदक बनवतेय. मग कळ्या अशा प्रकारे जुळवत मोदकाचे तोंड बंद करून घेतले. बघा किती छान मोदक तयार झाला आहे तो. आणि मग ओल्या कपड्याखाली झाकून ठेवला. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले. आता आपण शेवटच्या गोळ्याची करंजी बनवूयात. त्यासाठी एक पारी वळून घेतली व त्यात उरलेले सारण भरले आणि समोरासमोरील दोन्ही बाजू एकावर एक ठेवून बोटांनी दाबत बारी बंद केली आणि मग अशा प्रकारे मुरड घालून करंजी वळून घेतली. हिला मोदकाची बहीण असेही म्हणतात. तुम्हाला जर पारी हाताने वळता येत नसेल तर पोळपाटावर लाटून किंवा साच्यामध्ये घालून मोदक बनवू शकता. पण असे मोदक छान वाटते. आता हे मोदक वाफवण्यासाठी मी अगोदरच 5 मिनिटे स्टीमरमध्ये 2 ग्लास पाणी घालून गरम करून ठेवले होते. त्यावर एक चाळणीवर केळीच्या पानाला तेल लावून त्यावर हे मोदक तळाला पाण्यात बुडवून ठेवून घेतले आणि मग झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मध्यम मध्यम गॅसवर वाफवून घेतले. आता हे आपण लगेचच स्टीमरमधून बाहेर काढायचे आणि मग
हाताला थोडे थंड पाणी लावून एक 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 मोदक दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा. बघा किती पांढरे शुभ्र मऊसूद मोदक तयार आहेत. आता आपण उरलेले 7 मोदक गुलकंद घालून रोज मोदक तयार करून घेणार आहोत. त्यासाठी सारण बनवूयात. एका कढईत अर्धा चमचा तूप घालून त्यात 1 वाटी नारळाचा चव घातला. मग ते एकदा परतून घेतला. जास्त वेळ परतायचा नाही. मग लगेचच 1 मोठा चमचा रोज सिरप थोडे-थोडे करत घालून मिक्स करून घेतले. आणि 1 चमचा गुलकंद घातला. 4 चमचे पिठी साखर घातली आणि सगळे मिनिटभर परतून घेतले. आता आपले हे सारण तयार आहे. आता रोज मोदकांसाठी उकड कशी करायची ते बघूयात. एका पातेल्यात 1 वाटी पाणी घेतले. त्यात अर्धा चमचा तूप व चवीपुरेसे मीठ घातले. मग त्यात त्यात 1 मोठा चमचा रोज सिरप घातले. मग उकळी आल्यावर ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचे पीठ घातले. तांदळाचे पीठ व्यवस्थित घोळवून गॅस बंद केला आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवले. नंतर ही उकड एका ताटात घेऊन हाताला थंड पाणी आणि तेल लावत मऊसूद मळून घेतली. माझी उकड चांगली झाली होती त्यामुळे जास्त मळावं लागलं नाही. व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवले आणि मग मोदक वळायला घेताना या पिठाचे साधारण 7 गोळे तयार करून घेतले. यातला एक गोळा हातावर घेऊन थापून थोडा चपटा करून घेतला. मग दोन्ही अंगठ्यांच्या आणि बोटांच्या सहाय्याने फिरवत पारी वळून घेतली. हे बघा अशा प्रकारे पारी वळून घ्यायची. तुम्हाला जर तेलाने पारी वळायला जमत नसेल तर तांदळाचे पीठ वापरलात तरीही चालेल. मग यात 1.5 चमचा तयार केलेले सारण भरून घेतले आणि मग अंगठ्याच्या बाजूचे बोट आत घालून अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने चिमटे काढत अशा प्रकारे कळ्या पाडून घेतल्या आणि मग मोदक गोल फिरवत अशा प्रकारे कळ्या जुळवत तोंड बंद करून घेतले. हे बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे. दिसतो ना एकदम गुलाबासारखा. अशा प्रकारे 7ही मोदक वळून घेतले. शेवटी उरलेल्या छोट्या पिठाची एक छोटीशी करंजीही करून घेतली. तिला पण अशा प्रकारे छान मुरड घालून घेतली. आता हे तयार केलेले मोदक मोदक पात्रात चाळणीवर ठेवून 10 मिनिटांसाठी वाफवून घेतले. वाफवल्यानंतर लगेचच चाळण स्टीमरमधून बाहेर काढून घेतली आणि मग हाताला थंड पाणी लावत सगळे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतले. अशा प्रकारे आपल्या आवडत्या बाप्पासाठी सुबक असे 11 पाकळ्यांचे 21 मोदक तयार करून घेतले. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमचेही मोदक असे सुंदर मऊसूद होतील.